आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. केवढे स्वप्न बघितले होते मी काय करू आता? मी काय करू? काय करायलेस? अगं त्या माझ्या बॉस आहेत, साहेबांच्या मुलगी आहेत त्या. काय करायलेस? तुमचं लगीन नाही झालं ना? नाही झालं स्वीटे. मग ठीक आहे. स्वीटे, अगं त्यांची एक्झाम आहे, प्लीज शांत हो. उफ. सुब्बू, तू मला एवढं प्रेमानं प्लीज बोललास का नाही? माझा राग लगेच मेल्ट झाला बघ. वा वा वा, हे बाई आहेस ग, आईस्क्रीमच लगेच बरी मेल्ट झालीस. ही माझ्या डोसक्याचं भुगा करायला लागल्या. तू गप्प बस गं, हिला सांग जरा. अहो मॅडम शांत व्हा, तुमचा पेपर आहे. पेपरला जायचं. थांबा आता, कारण जायला नको, उशीर होईल, लेट ट्रॅफिक लागेल. आता कसं जायचं शुभू? स्वीटीच्या स्कूटीने जाऊयात. नो, काय नो, मीच देणार नाही माझी गाडी तुला. स्वीटे लय गरजेचे, प्लीज. तू बोलायलास ना म्हणून द्यायला लागलोय गाडी. काही गरज नाहीये, मी जाईन रिक्षेने. अहो मॅडम, रिक्षा येणार, तुम्ही त्यात बसणार, मग आपण पोहोचणार. तुमची परीक्षा माहिती आहे ना, नापास झाला की मग लग्न. ठीक आहे. थँक्यू स्वीटी. जाऊयात. शुभू, हा? चल. शुभू, आपल्या प्यारवाल्या लव्ह स्टोरी मध्ये ट्रायंगल कुठून आला? मी तर फक्त आपल्या दोघांचे स्वप्न बघत होते, पण आता त्यात ही तिसरी पण आली. पण काही हरकत नाही, तू तुझ्या बाईकवर माग कोणाला पण बसव, पण जेजुरीला तिथं तर तू मलाच उचलून घेशील. 5 पायऱ्या. हाय हॅलो, राम राम कोल्हापूरकर. तर आज माझी परीक्षा संपलेली आहे. आता मी पास होईन की फेल ते पुढचं पुढे बघू, पण आता तुम्ही खूप खुश आहे. तुम्ही पण खुश आहात ना? एकदम खुश राहा, आनंदी राहा आणि मज्जा करा. शिबू, आता एक ना छान ढिंच्या गाण्याला काय तर ना मी सीटवर उभं राहून नाचायला लागेल ना. मॅडम, परीक्षा संपली, आता पुढं काय? नेक्स्ट प्लॅन काय? नेक्स्ट मिशन काय करूया? शुभू, गाणं बंद कर. का? शुभू, आताच्या आता गाणं बंद कर. अहो मॅडम, ट्रेंडिंगचं गाणं आहे. असू दे. लग्न हा शब्द मी ऐकला ना तरी सुद्धा झिंझिण्या येतात आता माझ्या डोक्याला. अहो मॅडम, कधीपर्यंत सिंगल पार्टी राहणार आहे सा? मात्र लग्नाची युती करायला लागणार, तुमच्या सुखी संसाराचं सरकार सत्तेमध्ये येणार. शट अप. अहो मॅडम, आयुष्यात लग्न आधार कार्ड एवढंच महत्वाचं आहे. शुभू, थांब. शुभू, मी तोंडाचा पट्टा थांबव असं म्हटलं होतं, गाडी नाही. अहो मॅडम, पुढे बघा, लय मोठा व्हीआयपी माणूस आलाय. सरकार 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 अहो सरकार, गरिबासाठी काहीतरी द्या की हो. अहो सरकार, 3 दिवस झाले अन्नाचा कण गेला नाही हो, पोटात आग पडली आहे हो. थांबा थांबा. मॅडम थांबा, तो माणूस ना नाटकं करायलाय. 3 दिवसापासून खाल्लं काय माहित नाही, पण 3 पेग मात्र नक्की पिऊन आलाय. अहो मॅडम, पक्का पिंडका आहे. तेव्हा की कसं कसं डोलालाय बघा, लेझिम खेळायला लागलाय. 3 दिवसांपासून काही खाल्लंच नाहीये त्यांनी. अशक्तपणा आला असेल म्हणून त्यांना नीट उभं राहता येत नसेल. मला तरी ते दादा इनोसेंटच वाटतंय. आणि मी देते ना पैसे, तुला काय? गप्पा राहा. अहो दादा, सरकार, तुम्ही तर साक्षात लक्ष्मीचं रूप आहात. दादा तुम्ही काहीतरी कामधंदा का नाही करत? मी पण तेच म्हणत होतो, काम धंदा करा माझा. अहो सरकार, हे फुकटचे सल्ला देणारे पालखीला 50 आहे तो, पण काम देणारे कमी. आणि काम करायचं असेल तर अंगात रग बी असायला पाहिजे ना. जरी माझं नाव विशंबर आहे. एक मिनिट, काय म्हणाला? तुमचं नाव काय? विशंबर. तुमचं नाव विश्वंभर आहे?
अहो माझ्या बाबांचं पण नाव विश्वंभरच आहे. हे तर मॅजिकच झालं. थांबा थांबा. अहो मॅडम, ओ 1000 रुपये आणि ते पण नावामुळं काय करलं सा? शुभू, ऐकलं नाहीस का तू? अरे त्यांचं पण नाव विश्वंभरच आहे माझ्या बाबांसारखं. आणि मी त्यांना पैसे देते तर तुझ्या पोटात कशाला दुखतंय रे झंप्या? अहो नाव सेम आहे म्हणून हो म्हणून पैसे, अहो काय लॉजिक आहे मॅडम? शुभंकर, हे बघ त्यांचं नाव विश्वंभर आहे आणि अशा नावाच्या माणसाने असे कोणासमोर हात पसरलेले मला नाही आवडणार रे. आणि मुळात मला वाटलं ना तर अजून पण पैसे देईन मी त्याला. तुला काय करायचंय? दादा हे घ्या 1000 रुपये. हे तुमच्या नावासाठी. सरकार, तुमचं मन खरंच सोन्यासारखं आहे हो. मी देवाकडे प्रार्थना करेन की तुमचं लगीन लवकर होऊ दे आणि तुम्हाला चांगला नवरा मिळू. शुभू, त्याच्या डोक्याला झिंझिण्या यायच्या आधी गाडी काढ. हं? मॅडम मॅडम मॅडम, त्या भिकाराचा आशीर्वाद का नाही घेतला हो तुम्ही? कारण मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे. तुम्ही सगळे ना उगाच तो लग्नाचा ट्रॅप रचताय माझ्यासाठी. अहो हो, पण कोणाच्या आशीर्वादाला असं नाही म्हणायचं नसतं मॅडम. अरे पण जर मला मत लग्नच करायचं नाही तर कशाला घेऊ तो आशीर्वाद? इडियट भिकारी ना असं डोक्यात गेले माझ्या. अहो काय म्हणालाय सर? तुमच्या बाबांचं आणि त्या भिकाऱ्याचं नाव सेम आहे, तुम्ही त्याला इडियट म्हणालाय मॅडम. नाही 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 सॉरी असं काही नाही. इडियट वगैरे काही नाही. हे सगळं ना मग तुझ्यामुळे झाले शुभू. झंपे असतो बावळट. झालं म्हणजे वडाचं तेल वांग्यावर. चांगलं शुभू, हे कोण आहेत रे? माझं नाव विशंभर आहे. तुमच्या वडिलाचं का? मला पण भीक द्या ना. माझं बी नाव विश्वंभरी आहे. मला द्या ना भीक. माझं काय चाललंय? मॅडम, मगाच्या भिकारला तुम्ही सेम नाव आहे म्हणून पैसे दिलते की नाही, त्यानं पुढे सांगितलं असणार आहे हे सगळे भिकारी त्यामुळे आलेत. आता इच्छा असेल तर द्या तुम्ही पैसे, कारण तुमच्या बाबांचं आणि त्यांचं नाव सेम आहे ना. ठीक आहे, मी बाहेर येते. चमचम चांदणी खोप्यात एकटी हळवी श्रावणी. मॅडम 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 मॅडम, मी राहिलोय. माझं पण नाव विश्वंभर आहे. कॅश नसेल तर शुभू, पैसे आहेत का? माझे संपलेत. नक्की पाहिजेत? हो शुभू. एवढंच आहेत माझ्याकडे. दादा एवढेच आहेत. धन्यवाद. पोरी, तुझ्या सगळ्या इच्छा पुऱ्या होऊ दे. तुझं लवकर लगीन होऊ दे. तुला सोन्यासारखा नवरा मिळू दे. तुझा संसार चांगला होऊ दे. आणि पोरी, तुला 2 नाही 4 नाही चांगली 7-8 मुलं बाळ होऊ दे. शुभू, शुभ श्रावणी शुभ श्रावणी शुभ श्रावणी.